जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे की हिंदूतील महिलांचं रक्षणासाठी गोष्ट लक्षात ठेवा. कारण की मनुस्मृती ही फक्त हिंदूंना लागू आहे, इतर कोणत्याही समुदायाला लागू नाही आहे. आणि मनुस्मृतीमध्ये हिंदूतल्या बायांना काय म्हटलेलं आहे उपभोगाची. मला असं म्हणायचं आहे, मनुस्मृतीप्रमाणे जर तुम्हाला हिंदूंच्या महिलांचं रक्षण करायचं असेल तर ती महिला एक वेश्यापेक्षाही वेश्या समजल्या गेलेली आहे, उपभोगाची वस्तू. आणि त्याच्यामध्ये नातं कुठं नाही आहे, बहीण आई बायको सर्व एकाच उपभोगाच्या वस्तू. या गोष्टीची बाबासाहेबांना चीड आली आणि बाबासाहेबांनी हिंदूतील महिलांच्या रक्षणासाठी मनुस्मृतीचं दहन केलं. त्यामुळे अपेक्षित आहे की हिंदूतील महिला जागृत झाल्या पाहिजे आणि त्यांनी उठाव केला पाहिजे. आणि हा उठाव भविष्यात आपल्याला दिसणार आहे, कारण की आपली वाटचाल विकासाच्या दिशेला आहे. आणि प्रश्न राज्यघटनेचा, ज्या दिवशी राज्यघटना अस्तित्वात आली भारतात त्याच दिवशी मनुस्मृतीचं महत्त्व आणि उपयोग संपलेला आहे. त्यामुळे मनुस्मृतीचं दहन हे काही कागदपत्री जाळून होणार नाही आहे. आपल्याला या विचारांना जाळलं पाहिजे. सर्वच हिंदू काही मनुस्मृतीला मानत नाही. जे मोजके मनुस्मृतीला मानतात त्यांचं आणि त्यांच्या विचाराचं दहन झालं पाहिजे. म्हणून आज आपले जिल्हाध्यक्ष आहेत नरवळे साहेब यांनी पुढाकार घेतला, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि या देशाच्या इतिहासामध्ये या आंदोलनाची नोंद झाली पाहिजे. दुर्दैवी आहे की 2025 मध्ये आपल्याला आंदोलन करावं लागतं.